या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मागील 3 ते 4 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस कोसळतोय। हवामान खात्याकडून आणखीन काही दिवसात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे संकेत दिले असून त्यामुळे सोलापूर जिल्ह्यास रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्याच अनुषंगाने सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरीमुळे शेतीसह नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झालंय। यातच सोलापूर शहरासह लगत असलेल्या सैफुल जवळील स्वामी विवेकानंद नगरात या भागामध्ये महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचे चित्र समोर येत आहे। ड्रेनेजच्या निकृष्ट दर्जाच्या अर्धवट कामामुळे आणि तुंबलेल्या ड्रेनेजमधून वाहणारं पाणी आणि पावसाच्या पाण्यामुळे स्वामी विवेकानंद नगर भागाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। तुंबलेल्या ड्रेनेजचे पाणी आणि पडणाऱ्या मुसळधार पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे स्वामी विवेकानंद नगर भाग 2 यामधील घरातील अन्नधान्य, कपडे, मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती समोर येते। स्वामी विवेकानंद नगर भाग 2 मधील नागरिकांनी खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि महानगरपालिकेवर तीव्र संताप व्यक्त केलाय। नमस्कार। सध्या आपण सोलापूर शहरातील सैफुल येथील स्वामी विवेकानंद नगर भाग 2 या ठिकाणी आहोत। सध्या येथील परिस्थिती अत्यंत दयनीय परिस्थिती झालेली आहे। मागील 2 ते 3 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। नागरिकांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी शिरल्यामुळे त्यांचं जे संसारिक गोष्टी हे सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। अन्नधान्य असेल किंवा इतर साहित्य ते संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे येथील नागरिक हे त्रस्त झाले आहेत। सध्या स्वामी विवेकानंद नगर भाग 2 येथील आपण एरियातील काही नागरिक आपल्या समेत जोडलेले आहेत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मावशी, आपले नाव? दाऊलबी इस्माईल शेख। काय वाटतं? काय वाटतं म्हटलं तर पाणी येऊन घरात सगळं नुकसान होऊन बसलंय। आता या 10-15 वर्ष झालं हेच चाललंय। मग कसं काय करायचं पुढचं? तुमच्या घरातील काय काय सामान नष्ट झालं? फ्रीज नुकसान झालंय, सोफा नुकसान झालंय, धान्य नुकसान झालंय, सगळं नुकसान होऊन गेलं। महानगरपालिकेने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे का? जायचं आमच्याकडे लक्ष देत नाही ते। तुमचं नाव सांगा? राजश्री सुरेश शिवशरण। आम्ही राहता स्वामी विवेकानगर भाग 2। आमच्या घरात आज 4 दिवस झालं घरात पाणी आहे। आम्हाला झोपायला जागा नाही। आमचं अन्न धान्य सगळं पाण्यात वाहून गेलेलं आहे। आम्ही रात्रभर जागा आहो। असं तट बसला। आमच्याकडे कोण महानगरपालिका लक्ष देत नाहीत। इकडं हे काय जरा खेडेगाव असल्यामुळे आमच्याकडे लक्ष देत नाही। 10 वर्ष झालं आम्ही पाण्यात राहतो। आमच्याकडे लक्ष देत नाही तर कोणच येऊ शकत नाही। आणि आम्हाला अन्नधान्य सुद्धा आम्हाला खायला आता मुश्किल झाला। आम्ही आमचे लेकरं बाळ आज रातभर आम्ही रोडवर बसला। आम्ही सगळी एक 10-12 स्वामी विवेकानगर भाग 2 मध्ये सैफुल आणि एक ड्रेनेज मधलं बी पाणी आले म्हणा। ड्रेनेज मधलं बी पाणी आलंय। सगळा लघवी संडा सगळंच पाणी आलंय। एरिया मध्ये लहान बाळ आहे तर कसं राहायचं काय? मागणी चांगलं करायला पाहिजे। पाणी जाऊन म्हणजे आम्हाला व्यवस्था करायला पाहिजे। ड्रेनेज मध्ये सोडायला पाहिजे पाणी, म्हणजे काय तरी व्यवस्था करायला पाहिजे। घरात पाणी येऊन असं करायला पाहिजे। आमच्याकडे लक्ष देत नाहीत। महानगरपालिका लक्ष देत नाहीत। आम्हाला संडासची आणि ड्रेनेजची व्यवस्था करून देणे तुमचं काम आहे। आणि आम्ही आज सगळ्या घाण पाण्यात आम्ही बसतो उठतो। आमच्या लेकराला काय झालं गेलं तर कोण जबाबदार आहे का सांगा? आम्हाला सगळेजण आम्हाला मदत करून आम्हाला अन्न धान्य सुद्धा खायला ना आम्हाला ते सुद्धा पुरवायला यायला पाहिजे महानगरपालिका। बरोबर आमची कपडा लत्ता काय असेल ते धान्य आमचं वाहून गेलं, भिजून गेलं। येऊन बघा तुम्ही, तुम्हाला खोटं वाटेल असेल तर। आम्ही असंच बाहेर रोडवर उभा राहिलो आम्ही। आम्हाला काहीच सोय नाही इकडे बघा। आम्ही अशीच दिवस काढतो। 10 वर्ष झालं आमचं 10 वर्ष इथं। कारण विद्यमान नगरसेवक वगैरे ना अजिबात या नगराकडे कोणच आमच्याकडे लक्ष देत नाहीत। नगरसेवक येतात फक्त मतदानाशिवाय, मतदान टाका म्हणून तेवढा हात जोडत येतात, बाकी कशाला येत नाहीत। 10 वर्ष राहिलो आम्ही। फक्त एक 10 दिवस त्यांनी हात जोडत आमच्याकडे येतात। आम्हाला मत द्या, आम्हाला निवडून द्या म्हणून निवडून घेतात। त्यांच्या घराने घर भरतात, पण आम्हाला का नाही आमची सोय आम्हाला काही करत नाहीत। आमची सोय आम्हाला काय करत नाहीत। आणि त्यांनी निवडून आलं का घरात बसतात, आमच्याकडे लक्ष देत नाहीत।
कसं राहताव, काय राहताव, तुम्ही पाण्यात हाव का घरात हाव का दारात हाव का, लेकरं कशी आहेत, कायच आमच्याकडे लक्ष देत नाही त्यांनी. महानगरपालिका निवडून आलेली लोक, त्यांना गरज पडली का आमच्या हात जोडत येते ते आम्हाला मत टाका, आम्हाला मत टाका म्हणून. कोण होतं नगरसेवकीतले विद्यमान? कोण होतं म्हणले मध्ये रोटे मॅडम आहे म्हणलेत इथले. मग काय अजिबात नगराकडे लक्ष कोणच येत नाही बघा. त्यांच्या घरापर्यंत बोलवायला गेलं तर बी कोण येत, कोणच आण नाही. आता खासदार साहेबांनी येणं गरजेचं आहे का इथं? खासदार साहेबांनी यावं असं वाटतं का? खासदार साहेबांनी आमचे दखल घ्यायचं, खासदार साहेब आमच्या घरापातून येणं त्यांचं गरजेचं आहे, आमची देखभाल करणं त्यांचं गरजेचं आहे. आमचे लेकरं बाळ रोडवर उभा राहिले तर त्यांनी बघून जायची आम्हाला अपेक्षा आहे त्यांची. आम्हाला बघायला पाहिजे, आम्हाला जे काय आहे ते पुरवायला पाहिजे त्यांनी. आमदार साहेबांनी बापू यायला पाहिजे, बापू साहेबांनी आणि बापूने तिथं आमच्या इथं घरी येऊन चौकात येऊन आम्हाला बघणं ह्यांचं गरजेचं आहे. आमचं एवढीच अपेक्षा आहे आमची. काय मावशी तुमच्या घरातील कोणती वस्तू सध्या गहू म्हणजे आता खराब ज्वारी झालेली? समजा हे झाले बघा, गॅस भिजले समजा, कपडे समजा. आता महापालिकेनं विद्यमान नगरसेवक असते, माजी नगरसेवक असतील किंवा आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी तुमच्या स्वामी विवेकानंद नगर भाग 2 कडे इकडे लक्ष द्यावं असं वाटतंय का तुम्हाला? नाही वाटतच नाही, देतच नाही. काय करायचं तर येते जाते आता मतदान आल्यावर. परमितीताई शिंदे मी लक्ष देते, मला निवडून आणा म्हणले, आम्ही तिला निवडून आणलो, विजय केलो, तिला वाजवत आणलो. काय केले आमचं तिनं? आमचं काय केले तिनं? काय केले? बसली घरात तिच्या, निवडून घेऊन बसली तिनं. आमच्या गरीबाकडे लक्ष दिली का? आता या स्वामी विवेकानंद भाग 2 कडे ताईने लक्ष द्यावं वाटतं. स्वामी विवेकानगर भाग 2 सैफुल स्टॉप आमच्याकडे येऊन त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, तरच आम्ही तिला मानतो. आम्ही आज पाण्यात बसलो, आमचे लेकरं बाळ आज रोडला उभा राहिलेत, रात्रीपासून त्या रोडला आम्ही बसलो. आम्हाला बघायला आली का? तिला बसली बंगल्यात, निवडून द्या म्हणून पाया पडायला आली. आमच्याकडे लक्ष दिली का? आमचं एवढंच आहे विनंती. तिने यायला आमचं आता उद्या, आज संध्याकाळी आले तर आम्ही रातभर जागच आहो, उद्या बी उद्या आम्ही रातभर जागच आहो. इथं नाही जर आले तर त्यांनी नाही जर आले आम्हाला बघायला, आम्ही त्यांचं कुठं ऑफिस आहे, कुठं आहे, तिथं जाऊन तिथं सगळेजण आम्ही लेकरं बाळ घेऊन जाऊन का नाही तिथं आम्ही तिच्यापाशी आम्ही उभा राहतो. तिथं आमचं काय करते? आमचा निवाडा काय करते सांग? आमचा निवाडा काय करते? आमचं काय करते? आम्हाला धान्य दे, आम्हाला सगळं, आमचं गेलेले कपडा लत्ता, आमचे लेकरं बाळ असल्या घाण पाण्यात आमची लेकरं हिंडाली, भिजली, दुःख झाली. काय केलं? आम्हाला दवाखान्याची जबाबदारी देते का? दवाखान्याचा खर्च लय म्हणले तुम्हाला बघते करते, काय बघितले आम्हाला? तिथं आमदार साहेबांनी येऊन आम्हाला इथं का आमचा असेल ते आमचा निर्णय तोडायचं, आमचं एवढं आहे बघा सांगणं. काही नागरिक हे अतिशय आक्रमक झालेले या ठिकाणी आपण बघत आहोत आणि काही नगरात स्वामी विवेकानंद भाग 2 नंबर 2 येथील काही नागरिक सुद्धा आपल्या समोर आहेत. दादा काय आणि काय परिस्थिती आणि कसं काय वाटतं तुम्हाला? काय नाही साहेब, कालपासून दुपारपासून पाऊस होता, मुसळधार पाऊस असल्यामुळं इथं थोडाफार पाऊस होता. नंतर आले नगरसेवक होते, आले JCB घेऊन रात्री आले, खड्डा केले, सगळे केले, बरोबर आहे. आता सकाळी आम्ही स्वतः घरी पण जाऊन आलो. तिथं त्यांनी म्हणले 9-10 वाजता महानगरपालिका येतील, लक्ष घालतील आणि मी काय ते असून करून देतो, तिकडे सोडतो पाणी असं बोलण्यात आता 3-4 तास झालं. आम्ही रात्रभर झोपलेलं नाही आहे. लहान मुलं इथे आमच्या इथे, आमचे बाजूचे शेजारचे लोक इथे. असली परिस्थिती झाली की आम्ही पलंगवर अन्नधान्य टाकलो, आम्ही असं बसलो. कुठं असं महापूर आलं असं होत झालं आम्हाला. ते आता काय असेल ते लवकर आमचं हे करावं, दुसरं काय नाही आमचं मान्य. हाय ड्रेनेजची व्यवस्था साहेब. आता वरती बघितलं तर वरचं पाणी येऊन ड्रेनेज मधलं बॅग व्हायला लागलं, पाणी ड्रेनेज मधलं पाणी बॅग यायला लागलंय. आणि ते बॅग असं पाणी यायला लागलं त्याच्यामधलं लहान मोठे विंचू, साप असले आणि 2 नंबर 1 नंबर असले काही घाण पाण्यामध्ये यायला लागलंय. घरी बसलं तरी वास त्याच्या यायला लागलाय. आता लहान मुलं येते आणि ते कमी जास्त झालं, आमच्या जीवाची धोका झाला. कोण बघणार? कोण? महानगरपालिका लक्ष घाली नाही. सकाळपासून ते नगरसेवक साहेब ते म्हणले येतेत म्हणले, अजून बी पण आले नाहीत. आणि कसं करायचं? आणि जेवायचं काय, करायचं काय? लहान मुलं आहेत तिथं आणि एकाच घरातच नाही तर जेवढं वस्तीत आहेत ना सगळ्या घरात पाणी आहे. तुम्ही पाहू शकता, स्वतः येऊन तुम्ही तिथं व्हिडिओ करू शकता.
असं थोडी माझं एकट्याचं मन नाही आहे, सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे साहेब. काय तर काय करून लवकर उपाय करावं, दुसरं काय नाही. माझं नाव आदित्य संतोष सुरवसे. आमच्या आता शाळेला जायची सुद्धा परिस्थिती अवघड झाली आहे. एवढ्या पाण्यातून शाळेची पेंटी सुद्धा भिजवत चाललोय आम्ही. लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष द्यावे, काय असेल ते आमचं पंचनामा करून आम्हाला काय मिळेल ते द्यावे, एवढं विनंती आमची. वारक दस्तगीर मला घरात पाणी शिरलेलं आहे, काही जेवायला सगळं पवायला आलं तर कमरावर पाणी उभारलं आहे. ह्याची काय तर सरकारने सोय करावी, काय एवढी माझी आता आपण सध्या पाहिलेलं आहोत स्वामी विवेकानंद भाग 2 सैफुल या ठिकाणी होतो. अत्यंत दयनीय व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. जे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झालेले या ठिकाणी दिसत आहे. संपूर्ण अन्नधान्यसुद्धा या ठिकाणी नष्ट झाल्याचे येथे सध्या चित्र दिसत आहे. महानगरपालिका प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन त्यांना भरघोस असं मदत देण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, स्वामी विवेकानंद भाग 2 सैफुल. आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच. सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स. आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फैशन येतेच. तो फिर इस बार की खरीदी सिर्फ इक्बाल फैशन में ही. इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर.